80% समाजकारण आणि 20% राजकारण असं बाळकडू पाजून हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना सक्षम केलं. त्यांचाच वारसा आम्ही शिवसैनिक चालवत आहोत. शिवसैनिकांची खरी कदर करणारा माणूस म्हणून माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. याच्याच माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल 10 कोटीचा निधी मंजूर करून आणलाय, असं मत माजी शिवसेना जिल्हाप्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केलं. नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनांतर्गत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानं व गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या प्रयत्नातून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते मधुकर परीट व नगरसेवक विजय खोत यांनी हातकणंगले नगरपंचायतीस मंजूर करून आणलेल्या 10 कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले म्हणाले, या विकास कामाच्या माध्यमातून हातकणंगलेमध्ये विकासाचं नवं पर्व सुरू झालंय. त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून तब्बल 10 कोटींचा निधी आणणाऱ्या मुरलीधर जाधव यांचं कौतुक संपूर्ण गाव करतंय. नगरपंचायत झाल्यामुळे टीका करणारे आता मुकाट्याने गप्प बसतील, कारण विकासाची गंगा आता हातकणंगलेमध्ये वाहू लागली आहे. यावेळी अविनाश बनगे, शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केली. स्वागत प्रास्ताविक राजू इंगोले यांनी केलं. आभार विजय खोत यांनी मानले, तर सूत्रसंचालन अतुल मंडपे यांनी केलं. यावेळी गावातील विकास कामासाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी आणणारे मधुकर परीट आणि विजय खोत यांचा गावच्या वतीनं सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष अर्चना जानवेकर, माजी सरपंच संदीप कारंडे, गुंडोपंत इरकर, अमर इंगवले, दीपक वाडकर, सुभाष मोरे, अभि लुगडे, भाजपाचे सर्व नगरसेवक विजय चौगुले, पंडित निंबाळकर, सौ पूनम परीट, माजी सरपंच सौ प्रांजली निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगलेसाठी दिलेल्या तब्बल 10 कोटींचा निधीचा शुभारंभ झाला. मात्र यावेळी त्यांच्यात पक्षात प्रवेश केलेले शिवसेनेचे गटनेते व सर्व नगरसेवक अनुपस्थित होते. याची चर्चा परिसरात सुरू होती, तर हातकणंगले नगरपंचायतीसाठी तब्बल 10 कोटीचा निधी खेचून आणला. मात्र या कार्यक्रमाला मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता आणि पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता गैरहजर राहिल्याची खंत अरुण इंगवले यांनी सर्वांसमोर व्यक्त केली. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने.